ओम नमो भगवते वासुदेवाय। परम भगवत भक्त मैत्रेयजी आणि कुरुकुलातले श्रेष्ठ जाणते नीतिज्ञ विदुरजी यांच्यात संवाद चाललाय। आणि विदुरांनी प्रश्न केला होता की ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली। ती जिज्ञासा शमवण्याच्या प्रयत्नात त्या कार्यामध्ये मैत्रेय विदुरांना सांगतात की तेव्हा ब्रह्मदेवांच्या भ्रूमध्यातून लाल निळ्या रंगाची एक मूर्ती बालक मूर्ती प्रकट झाली। त्याला नीलरोहित नाव दिलं आणि ती रडा लागली आणि तिचं नाव रुद्र असं ठेवलं। आणि त्या रुद्राची ब्रह्मदेवानी नाव दिली, त्यांना पत्नी उपलब्ध करून दिल्या आणि सांगितलं की आता तू सृष्टी रचना कर। पण त्या रुद्रानं आपलं बळ, आपला आकार आणि शक्ती याच्या साहाय्यानं जी सृष्टी निर्माण केली करायला सुरुवात केली, ती सृष्टी बाकीच्या सगळ्यांचा संहार करायला लागली। आणि म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की अरे बाबा, हे सृष्टी निर्मिती आता तू थांबव, कारण ह्याच्यातून सर्वसामान्य जीवांचं नुकसान होत आहे, त्यांची हानी होते, मलाही त्याचा त्रास होतोय। आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं रुद्रांनी सृष्टी निर्मितीचं काम थांबवलं आणि त्यांच्याच आज्ञेप्रमाणे रुद्र स्वतः तपश्चर्येसाठी म्हणून बाहेर पडले। कारण ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की इंद्रियातीत सर्वांतर्यामी ज्योतिस्वरूप असा जो श्रीहरी आहे, त्याची जर प्राप्ती करायची असेल, सहज प्राप्ती व्हायला हवी असेल, तर माणसाने तपच करायला पाहिजे। आणि म्हणून ब्रह्मदेवांची आज्ञा शिरोधार्य मानून रुद्र त्यांच्या अनुज्ञेनं तपश्चर्येला वनात गेले। आणि त्यानंतर भगवंतांकडनं मिळालेल्या शक्तीनं संपन्न होऊन ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मितीसाठी संकल्प केला, निश्चय केला। तेव्हा त्यांच्या ठिकाणून 10 पुत्र निर्माण झाले। ही सगळी मानस प्रजा आहे। आणि त्या मानस पुत्रांपासून सृष्टीची काही वाढ झाली। त्या मानस पुत्रांमध्ये मरीची होते, अत्री होते, अंगिरा होते, पुलस्त्य आहेत, पुलह आहेत, क्रतू आहेत, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद, असे 10 मानसपुत्र त्यावेळेला प्रथमतः ब्रह्मदेवांच्याकडनं जन्माला आले। पुढे त्यांनी ह्या 10 मानसपुत्रांच्या निर्मितीची जी स्थानं सांगितली, आपण आपल्या देहाकडे बघून त्या ठिकाणून ते कसे निर्माण झाले असेल हा विचार करतो। पण ब्रह्मदेवांचा देह हा तुमच्या आमच्यासारखा हाडा मांसाचा, रक्त चर्माचा असा नसून ती चिन्मय मूर्ती आहे। त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांच्या त्या भागातून त्या पुत्राची उत्पत्ती केली, एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि भागवतकार सांगतात की देवर्षी नारद ब्रह्मदेवांच्या मांडीपासून निर्माण झाले, दक्ष अंगठ्यापासून निर्माण झाले, वसिष्ठ त्यांच्या प्राणातून निर्माण झाले, भृगु त्वचेतून निर्माण झाले, क्रतू हातातून निर्माण झाले, पुलह नाभीतून निर्माण झाले, पुलस्त्य ऋषी कानापासून निर्माण झाले, अंगिरा मुखातून निर्माण झाले, अत्री डोळ्यातून निर्माण झाले आणि मरीची मनापासून निर्माण झाले। ह्या सगळ्याला काही ना काही सखोल अर्थ आहे, त्याचा अन्वयार्थ वेगळ्या प्रकारे लावता येईल, पण आत्ता आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाहीये। पुढे ब्रह्मदेवांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला की ज्याचं मूर्ती नावाच्या पत्नीशी लग्न झालं आणि त्या दोघांपासून स्वतः नारायण अंशावताराने प्रकट झाले। तसंच ब्रह्मदेवांच्या पाठीतून अधर्माची उत्पत्ती झाली
आणि त्या अधर्माचाच मुलगा म्हणजे संपूर्ण संसाराला भयभीत करणारा मृत्यू हा निर्माण झाला. धर्माचरण केलं तर भगवत प्राप्ती होते आणि अधर्माचरण जर झालं तर मृत्यू हा ठरलेला आहे. एवढाच त्याच्यातनं आपण आपल्या लौकिक जीवनासाठी बोध घेत असतो. पुढे ब्रह्मदेवांच्या हृदयापासून काम प्रकट झाला, त्यांच्या भुवयांमधनं क्रोध प्रकट झाला, खालच्या ओठापासून लोभ प्रकट झाला, मुखातून वाणीची अधिष्ठात्री देवता देवी सरस्वती प्रकट झाली, ब्रह्मदेवांच्या लिंगापासून समुद्र निर्माण झाला, गुदद्वारापासून पापाचं निवासस्थान असलेला आणि राक्षसांचा अधिपती असलेला निरती याचा जन्म झाला. ब्रह्मदेवांच्या छायेतून म्हणजे सावलीतून देवहूतीचे पती असलेले भगवान कर्दम ऋषी निर्माण झाले आणि अशा प्रकारे हे संपूर्ण जगत करता ब्रह्मदेवांच्या शरीरापासून आणि मनापासून निर्माण झालं. पुढे मैत्रेय सांगतायत की एकदा असं आलं की भगवान ब्रह्मदेवांची जी मुलगी सरस्वती ही अतिशय सुकुमार आणि सुंदर होती, आकर्षक होती, मनोहर होती. आणि असं आम्ही ऐकलंय, मैत्रेयजी विदुरांना सांगतायत की असं आम्ही ऐकलंय की एकदा तिला बघितल्यानंतर ब्रह्मदेवांच्या ठिकाणी कामविकार निर्माण झाला. हे सुद्धा आश्चर्याचं आहे, कारण स्वतः ब्रह्मदेव वासनाहीन आहेत, भगवंताचा कृपा प्रसाद त्यांच्यावर आहे, पण तरी सुद्धा एक क्षण असा आला की ब्रह्मदेव आपल्या मुलीकडे बघूनच कामोहित झाले आणि त्यांच्या ठिकाणी एक अधर्ममय असा संकल्प उठला. पण तो लक्षात येताच त्यांचे जे एक मानसपुत्र बरीची आणि अन्य सुद्धा मानसपुत्र ऋषी त्यांनी त्यांना विश्वासपूर्वक समजावलं. ब्रह्मदेवांची त्याने समजूत घातली आणि सांगितलं, पिताजी आपण सर्व समर्थ आहात, तरी सुद्धा आपल्या मनात हा जो दुस्तर असा कामाचा आवेग निर्माण झालाय आणि आपल्या पुत्री सह गमन करण्याचा जो तुमच्या मनात विकार निर्माण झाला, हे आपल्याला शोभा देत नाही. आपलं ह्यापूर्वीचं जे आयुष्य आहे किंवा ह्याच्या अलीकडच्या कल्पांमध्ये जे जे कोणी ब्रह्मदेव निर्माण झाले त्यांच्यापैकी कोणीही अशा प्रकारचा दुराचार दाखवलेला नाहीये, दुराचार केलेला नाहीये. तेव्हा आपण आपल्या या मनात निर्माण झालेल्या कामाच्या आवेगाला वेळीच रोखायला पाहिजे. आणि आम्हाला नाही वाटत की ह्या पुढच्या सुद्धा कल्पात जे कोणी ब्रह्मदेव निर्माण होतील ते अशा प्रकारचा काही कामाचार दुराचार करू शकतील, करतील. तेव्हा आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना अशा प्रकारचा काम हा शोभत नाही. कारण जशी मोठी माणसं वागतात तशीच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेली माणसं त्यांचं अनुसरण करत असतात. वडील जसे वागतील तसाच मुलगा वागणार आहे, आई जशी वागेल तशीच मुलगी वागणार आहे, सासू जशी वागेल तशीच सूनही वागणार आहे. यद्यदा चरती श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात हा जो भाग सांगितला ही लोकरीती आहे, हा नेहमी येणारा अनुभव आहे. तेव्हा आपल्या पुढची पिढी जर चांगलं वागणारी असायला हवी असेल तर मोठ्यांचं कर्तव्य ठरतं की आपण सुद्धा आपल्या मनाला आवर घालून दुराचारापासून दूर राहायला पाहिजे. या ऋषीमुनींनी आपल्या वडिलांना अशा प्रकारे सांगितलं आणि पुढे ते असंही म्हणाले की जगताचं जर कल्याण व्हायला हवं असेल
तर तुम्ही तुमचा आचार स्वच्छ आणि चांगला ठेवलात तरच तुमच्याप्रमाणे बाकीचे वागून जगताचं कल्याण होईल. तेव्हा आमच्याकडनं जर काही प्रमाद घडला असेल तर आम्ही आपली क्षमा याचना करतो आणि ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात असलेल्या या जगताला आपल्याच तेजानं प्रकट केला त्यांनाही आमचा नमस्कार असो. कारण अशा वेळेला फक्त तेच धर्माची रक्षा करू शकतात, धर्माचं रक्षण करू शकतात. आपल्या मुलांकडनंच अशा प्रकारचे थोडेसे उपदेशाचे बोल ऐकल्यानंतर ब्रह्मदेवांना लाज वाटायला लागली, लज्जित झाले आणि त्या क्षणी त्यांनी आपल्या त्या देहाचा त्याग केला आणि ते असं दूषित आणि घोर शरीर बाजूच्या सगळ्या दिशांनी उचललं आणि त्याच शरीरापासून अंधार निर्माण झाला, धुकं निर्माण झालं आणि पुढे ब्रह्मदेवानी एक नवीन शरीर धारण केलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.